नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी डॉक्टर निलेश बलकवडे, क्लिनिकल हेड ओएसिस फर्टिलिटी पुणे. गेल्या 10 वर्षांपासून मी वंध्यत्व निवारण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ओएसिस फर्टिलिटी ही वंध्यत्व निवारणासाठीची एक भारतामधील अग्रगण्य संस्था आहे. त्याच्याशी मी जोडला गेलेलो आहे. या संस्थेमध्ये आपण गर्भधारणेसाठीच्या सर्व तपासण्या, गर्भधारणा होण्यासाठी लागणाऱ्या IUI, IVF, लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी अशा सर्व सुविधा पुरवत आहोत. मित्रांनो, कोरोना ही एक जागतिक वैश्विक महामारी आपल्यासमोर उभी टाकलेली आहे. सर्वत्र त्याची चर्चा, त्याचाच विचार चालू आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वच जण त्याविषयी बोलत आहेत, चर्चा करत आहेत. अशा सर्वांमध्ये दडपण येणं साहजिक आहे. पण याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याला स्वतःला, स्वतःसाठी आपल्या गरजा काय आहेत याचा विचार करण्यासाठी वेळ मिळाला. कुटुंबासाठी विचार करण्याचा वेळ मिळाला. आपल्या प्रायोरिटीज ठरवण्यासाठी वेळ मिळालेला आहे. चला मिळून आपण या गोष्टी ठरवूया, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. कोरोनाची समस्या जितकी जटिल आहे त्याचप्रमाणे वंध्यत्वाची समस्या देखील जटिल आहे. वंध्यत्व 1 वर्ष प्रयत्न करूनही जर गर्भधारणा होत नसेल तर अशा वेळेला आपण त्याला वंध्यत्व असं म्हणतो. आणि आपल्याला तपासण्या करूनही वंध्यत्वाचं कारण जर समजत नसेल तर त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्व असं म्हणतो. वंध्यत्वाची समस्या ही फक्त पती पत्नीची समस्या नसून ती एक कौटुंबिक तसंच सामाजिक समस्या आहे. पती पत्नीला घरातून दडपण येत असतं, सामाजिक दडपण येत असतं. अशा वेळेला पत्नीवर येणारं दडपण नेहमीच जास्त असतं. पण हे मानसिक दडपण, संप्रेरकांचे चढउतार, तसेच ट्रीटमेंट घेताना येणाऱ्या काही अडचणी यामुळे शारीरिकपेक्षा मानसिक दडपण अधिक येत असतं. आणि हे वंध्यत्वाचं जी समस्या आहे ती वाढवण्यास कारणीभूत ठरत असतं. त्यामुळे या समस्येचं जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला आपल्याला या गोष्टीचं देखील भान ठेवलं पाहिजे की जोडपी किंवा पती पत्नी या किती जटिल समस्येतून पुढे जात आहे. अशातच प्राथमिक सर्व तपासण्या करूनही जेव्हा गर्भधारणा का होत नाही आहे किंवा वंध्यत्व का निर्माण होतं आहे याचं निदान होत नसेल तर त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्व असं म्हणतो. याची काय कारणं असू शकतात आणि हे खरंच अज्ञात आहे का, की आपण त्याविषयी पुरेसं ज्ञान मिळवलेलं नाही. चला आपण याविषयी चर्चा करूया. अज्ञात वंध्यत्व, कारण व उपचार. साधारणतः गर्भधारणा होण्यासाठी ज्या प्राथमिक तपासण्या करायला लागतात त्या तपासण्या करताना आपण गर्भनलिकेचे कार्य कसं चालू आहे, स्त्रीबीजांची उत्पत्ती व्यवस्थित होत आहे की नाही, शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल कशी आहे, या प्राथमिक तपासण्या करत असतो. पण या तपासण्या करूनही जेव्हा आपल्याला गर्भधारणा का होत नाही आहे याचं निदान जर होत नसेल तर त्याला आपण अज्ञात वंध्यत्व असं म्हणतो. साधारणतः दशकभरापूर्वी अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्व याचं प्रमाण साधारण 20 ते 30% होतं. पण जसं शास्त्र प्रगती करत चाललं आहे आणि आपल्याकडे नवीन नवीन निदान पद्धती आणि उपचार पद्धती मिळत आहेत आपल्याला, अशा वेळेला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचं प्रमाण हे 15 ते 20% इतकं कमी झालेलं आहे. आता आपण अज्ञात वंध्यत्वाची काही कारणं पाहूया, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष यामध्ये आपण जर ते विभागलं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये अज्ञात वंध्यत्व 50-50% आपण विभागू शकतो. 50% वेळेला स्त्रियांइतके पुरुषही जबाबदार आहेत. पुरुषांमध्ये वीर्य तपासणी करताना आपण शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल व त्यांचा आकार या सर्वाचा अभ्यास करत असतो. पण फक्त इतक्यावरच आपल्याला जर काही गेन मिळत नसेल, काही निदान होत नसेल तर आपण पुढच्या तपासण्या देखील केल्या पाहिजेत. पुरुषांमधील शुक्राणूंचे DNA डॅमेज किंवा रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज, अँटीस्पर्म अँटीबॉडीज
जेनेटिक आजार या सर्वाचं निदान आपल्याला साध्या वीर्याच्या तपासणीतून होऊ शकणार नाही. काही पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं कारण हे लैंगिक समस्या असू शकतं. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन, असे काही ज्या लैंगिक समस्या आहेत याविषयी पुरुष कुणाकडे बोलू शकत नाहीत. बऱ्याच वेळेला स्त्रिया एकमेकांमध्ये बोलून आपला मार्ग थोडाफार काढू शकतात, पण पुरुषांमध्ये ही समस्या तितकी बोलली जात नाही. आमच्याकडे जेव्हा पुरुष आणि स्त्री जोडपी तपासणीसाठी येतात त्यावेळेला या समस्येबद्दल विचार होत नाही किंवा विचारलं जात नाही. पण ज्या वेळेला आम्ही बसतो एक फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून आणि त्यांच्याकडनं ही हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नक्की प्रॉब्लेम काय आहे, त्यावेळेला बऱ्याचशा अंशी आपल्याला उत्तर सापडतं. काही तपासण्या आपण सुचवतो जेणेकरून आत्तापर्यंत जर निदान झालं नसेल तर आपण पुरुषांमध्ये काही तपासण्या योग्य रीतीने करून अज्ञात वंध्यत्वाचं निदान करू शकतो. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मापदंडाप्रमाणे वीर्याची तपासणी करणं, DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स जी तपासणी आहे ज्याच्यामध्ये आपण DNA जे जनुक आहे याच्यामध्ये शुक्राणूंमधलं जे DNA आहे त्याच्यामध्ये काही इजा होत नाही आहे ना याचा जो अभ्यास करतो, यासाठी टनेल ॲसे, SCSA अशा काही तपासणी आहेत ज्यांनी आपण हे निदान योग्य रीतीने करू शकतो. कॅसा किंवा कॉम्प्युटर असिस्टेड सीमेन ॲनालिसिस हे एक नवीन तंत्रज्ञान आहे ज्याच्याने आपण धातूंची, शुक्राणूंची तपासणी करू शकतो आणि ही सर्व तपासणी कॉम्प्युटरवरती केली जाते. जनुकीय काही तपासणी आहेत जसे की कॅरिओटायपिंग, वाय क्रोमोझोम मायक्रो डिलिशन. ह्या तपासण्या आपल्याला ज्या पेशंट्समध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा सिव्हिअर ऑलिगोॲस्थेनोटेराटोस्पर्मिया आहे अशा पेशंटमध्ये आपण ही तपासणी करू शकतो. महिलांमध्ये अज्ञात वंध्यत्वाची काय कारणं असू शकतात? तर प्राथमिक तपासण्यांमध्ये आपण बघितलं की गर्भाशय, गर्भनलिका आणि अंडाशय यांचा प्राथमिक अभ्यास आपण करतो, पण यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत की जसं की स्त्रीबीजाची गुणवत्ता किंवा उसाईड क्वालिटी कशी असेल, स्त्रीबीज व शुक्राणू एकत्र न येण्याचं कारण काय असेल, किंवा गर्भनलिकेची दोन्ही बाजूनी हालचाल व्हावी लागते, शुक्राणू गर्भाशयातून स्त्रीबीजाच्या दिशेने गेले पाहिजेत आणि जो गर्भ तयार होतो गर्भनलिकेमध्ये तो गर्भ स्त्रीबीजाच्या दिशेकडून गर्भाशयामध्ये आला पाहिजे. यासाठी गर्भनलिकेची जी हालचाल होणं गरजेचं आहे ती व्यवस्थित होती आहे की नाही हे आपल्याला प्राथमिक तपासणीमध्ये समजत नाही. तर स्त्रियांमध्ये अज्ञात वंध्यत्वाची काय कारणं असू शकतात आणि आपण कुठल्या तपासण्या करून याचा शोध लावू शकतो? अंतर्गर्भाशयाची अस्थानता म्हणजे एंडोमेट्रिओसिस. आता यामुळे काय फरक पडतो? एंडोमेट्रिओसिस वंध्यत्वाचं कारण का असू शकतात? तर गर्भनलिकेची मंदावलेली हालचाल, गर्भनलिका आणि अंडाशयाचं जे रिलेशन आहे ते जर व्यवस्थित होत नसेल, मेंटेन राहिलं नसेल तर त्यामुळे स्त्रीबीज जे निर्माण होते ते गर्भनलिकेत येणार नाही आणि पुढे गर्भ राहणार नाही. उदरपटलाला जर सूज येत असेल किंवा पेरिटोनियल इन्फ्लमेशन असेल तर अंतर्गर्भाशयाची जी अस्थानता आहे किंवा एंडोमेट्रिओसिस आहे त्यामुळे अशी सूज येऊ शकते. अशा रुग्णांमध्ये गर्भाशयामध्ये गर्भ रुजवण्याची क्षमता कमी होते, याला आपण डिक्रीज एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असं म्हणतो. त्याचबरोबर अंडाशयातील काही अतिसूक्ष्म बिघाड आपल्याला दिसू शकतात, जसं की स्त्रीबीज वेळेवर तयार न होणे, स्त्रीबीज तयार होऊन ते न फुटणे ज्याला आपण ल्युटिनाइज अनरप्चर्ड फॉलिकल सिंड्रोम असं म्हणतो. LH या संप्रेरकाची अतिरेकी वाढ जर झालेली असेल, प्रोलॅक्टिन ची वाढ झालेली असेल, प्रोलॅक्टिन हे पण एक संप्रेरक आहे, TSH एक संप्रेरक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. अंडाशयाची अकाली कार्यक्षीणता हे देखील एक कारण असू शकतं ज्याला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर असं म्हणतात. याची काही वेगवेगळी कारणं आहेत आणि आजकाल आपण धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा वाढलेल्या प्रदूषणामुळे याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. 30 वयामध्ये देखील ज्या स्त्रियांमध्ये अंडाशयाची कार्यक्षमता कमी झालेली असेल त्याला आपण अकाली अकार्यक्षम अंडाशय असं म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर असं म्हणतो. काही वेळेला गर्भ रुजण्याची क्षमता कमी होते, म्हणजे गर्भाशय जे असतं तर गर्भाशयाचं जे अंतर्गर्भाशय किंवा एंडोमेट्रियम आहे त्याच्यानी गर्भ रुजवण्याची जी गर्भ रुजवण्याची क्षमता असते ती जर कमी झालेली असेल तरी सुद्धा आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात.
शरीरातील उपयुक्त अशा रोगप्रतिकारची जी शक्ती असते, ज्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो. आपण कोरोनामध्ये ऐकतोय की इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे, पण ही जर इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती आहे, याची जर अतिरेकी वाढ झाली, तर त्याला आपण त्याच्यामुळे निर्माण होणारे जे आजार आहेत याला इम्युन रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणतो. सो या इम्युन रिलेटेड डिसऑर्डर्समुळे देखील आपल्याला काही अडचणींचा सामना करायला लागू शकतो आणि गर्भधारणा होत नाही. गर्भाशयातील काही रचनात्मक विकृती असतील, म्हणजे स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज, जसं की आंतरगर्भाशय एकमेकांना चिटकणे किंवा ॲडेजन्स, फायब्रॉइड किंवा पॉलिप अशा ज्या काही गाठी असतील, ज्या गर्भाशयाच्या पोकळीमध्ये निर्माण होत असतील, अशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आंतरगर्भाशयाला जर सूज येत असेल तर ती आपल्याला कुठल्याही प्राथमिक तपासणीमध्ये समजत नाही. या सुजेला आपण क्रोनिक एंडोमेट्रायटिस असं म्हणतो. त्यासाठी आपण हिस्ट्रोस्कोपी नावाची जर तपासणी केली तर त्यामध्ये आपल्याला 3 लक्षणं दिसू शकतात त्याची. स्ट्रोमल इडिमा किंवा अंतर्गर्भाशयाला सूज, स्ट्रॉबेरी ॲपियरन्स किंवा त्याचा ॲपियरन्स जो आहे तो साधारण आपल्याला लालसर असा दिसतो, आणि मायक्रोपॉलिप्स म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गाठी, ह्या आपल्याला दाखवू शकतात की अंतर्गर्भाशयाला बरेच काळापासून सूज आहे, ज्याला आपण क्रोनिक एंडोमेट्रायटिस म्हणतो. अनेक तपासण्या करूनही जर निदान होत नसेल तर आपण काही अत्याधुनिक तपासण्या करू शकतो. काही वेळेला आपल्याला वाटतं की आपण सर्व तपासण्या केलेल्या आहेत, पण तपासणी कशी केली पाहिजे याचं आपण एकदा विवेचन करूया. तर तपासणी करताना पहिल्यांदा ती तपासणी समग्र पाहिजे, म्हणजे कंप्लीट पाहिजे किंवा होलसम पाहिजे, अचूक रीतीने केली पाहिजे, प्रिसिजननी केली पाहिजे, आणि त्याचा योग्य अन्वयार्थ किंवा इंटरप्रिटेशन आपण काढू शकलो पाहिजे. या 3 गोष्टी करण्यासाठी आपण आपल्या ज्या तपासण्या आहेत ह्या फर्टिलिटी तज्ज्ञ किंवा वंध्यत्व तज्ज्ञांकडून करून घेणं गरजेचं आहे. कारण तीच तपासणी आपण जर योग्य रीतीने आणि त्याचा अन्वयार्थ जर वेगळा काढू शकलो तर त्याच तपासणीमधून आपल्याला योग्य निदान होऊ शकतं. स्त्रियांमध्ये आपण कुठल्या कुठल्या तपासण्या करू शकतो जेणेकरून आपल्याला अचूक अज्ञात वंध्यत्वाचं निदान होऊ शकतं. यामध्ये संप्रेरकांचं प्रमाण, LH, FSH, प्रोलॅक्टिन, TSH आणि AMH ही जी संप्रेरकं आहेत हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण नियंत्रित करत असतात. सो या संप्रेरकांचं कमी जास्त होणं हे कदाचित वंध्यत्वाचं कारण असू शकतं. 3D अल्ट्रासोनोग्राफी किंवा डॉपलर या तपासण्या नेहमी प्राथमिक तपासण्या म्हणून वापरल्या जात नाहीत. तर या तपासण्यामध्ये देखील आपल्याला गर्भाशयाच्या आकारामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल किंवा पॉलिप, फायब्रॉइड अशा काही गाठी असतील किंवा अंडाशयामध्ये काही विकार असेल, गर्भनलिकेमध्ये हायड्रोसल्फिंग्स अशा काही गाठी असतील, तर याचं निदान आपल्याला अचूकरित्या 3D अल्ट्रासोनोग्राफी किंवा डॉपलर या तपासणींमधून होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला अंडाशयाची जी बीज बनवण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा ओव्हेरियन रिझर्व्ह जे आहे याचं टेस्टिंग आपल्याला करता येऊ शकतं. यासाठी आपण FSH या संप्रेरकाची मात्रा, त्यानंतर अँट्रल फॉलिकल काउंट किंवा अंडाशयामध्ये स्त्रीबीजांचं प्रमाण किती आहे, तसंच AMH या संप्रेरकाची मात्रा आपण तपासतो. आणि याच्यामध्ये काही अडचणी असतील तर आपल्याला त्याबरोबर डिस्कस करून, काही पेशंटमध्ये जरी वय लहान असेल आणि अंडाशयाचं काम कमी झालेलं असेल तर आपण लवकर अत्याधुनिक उपचार देऊन रिझल्ट्स मिळवू शकतो. हे सर्व करूनही जर आपल्याला अज्ञात वंध्यत्वाचं कारण समजत नसेल तर आपण दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया वापरून याचं निदान करू शकतो, ज्याला आपण हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी असं म्हणतो. हिस्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला अंडाशयाच्या अंतर्गर्भाशयातील सूज आणि जसं आपण आत्तापर्यंत बघितलं ज्या वेगवेगळ्या गाठी आहेत यांचं निदान आपण अचूकरित्या करू शकतो. लॅप्रोस्कोपीमध्ये आपल्याला गर्भनलिका जी आहे त्याच्यामध्ये जर बारीक सूज असेल जी सोनोग्राफीवरती दिसत नसेल तर त्याचं निदान आपण लॅप्रोस्कोपीमध्ये करू शकतो. आधीचे काही पूर्वीचे आजार असतील जसं की PID आहे, अशा आजारामुळे निर्माण होणाऱ्या ज्या ॲडेजन्स आहेत यांचं निदान आपण लॅप्रोस्कोपीवरती करू शकतो. आणि या अचूक निदानामुळे आपण आपल्या अज्ञात वंध्यत्वाच्या कारणापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. मित्रांनो, कारण जर आपल्याला कळलं तर आपण त्याचं योग्य निदान लवकरात लवकर करू शकतो. यासाठी मी माझ्या पेशंट मित्रांना नेहमी एक उदाहरण देत असतो की अर्जुन आणि बाकीचे पांडव जेव्हा धनुर्विद्या शिकत होते द्रोणाचार्यांकडनं, त्यावेळी द्रोणाचार्यांनी त्यांना झाडावर बसवलेला पोपट किंवा पक्षी दाखवला होता आणि त्याला
त्याच्या नेत्रांमध्ये बाण मारण्यासाठी सांगितलं होतं. पण अशा वेळेला सर्वांना जेव्हा विचारलं द्रोणाचार्यांनी की तुम्हाला काय दिसतंय, त्यावेळी कोणी म्हणालं की मला झाड दिसतंय, मला झाडाची पानं दिसत आहेत, कोणी मला म्हणालं मला पक्षी दिसतोय. पण फक्त अर्जुन होता की जो सांगू शकला की मला पक्षाचा डोळा दिसतोय. सो मित्रांनो, अचूक निदान जर आपल्याला होत असेल आणि आपण ते अचूक निदान करू शकतो तरच आपण लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतो, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. तर आता आपण बघूया की आपण कुठल्या कुठल्या उपचार पद्धती करू शकतो अज्ञात वंध्यत्वामध्ये. अज्ञात वंध्यत्व याचं निदान होणं ही एक जटिल समस्या आहे आणि आपल्या वंध्यत्वाचं जर कारणच नसेल माहिती तर जोडप्यांना त्याचं दडपण येणं स्वाभाविक आहे. पण आपण आत्तापर्यंत ज्या तपासण्या बघितल्या याच्यामध्ये जर आपल्याला काही कारण समजलं तर आपण त्याला अज्ञात वंध्यत्व म्हणणार नाही. त्याला नक्कीच काहीतरी कारण आहे, त्यामुळे त्या कारणाप्रमाणे आपण त्याचा उपचार करू. पण जर खरोखरच वंध्यत्व अज्ञात असेल आणि त्याचं काहीच कारण मिळत नसेल, असे साधारण आपल्याकडे 10% पेशंट्स असतात. या पेशंट्समध्ये आपण त्यांच्या वयाप्रमाणे तसेच त्यांच्या गरजेप्रमाणे ट्रीटमेंट देतो. त्यांची जी क्लिनिकल सिनारिओ आहे ते सुद्धा डिसिजन घेण्यामध्ये फायदेशीर राहतं. तर ह्याला आपण एक इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच किंवा एक समग्र पेशंटसाठीचा अप्रोच असं आपण म्हणू शकतो. हा इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच असणं गरजेचं आहे पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी. पेशंटचं वय ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्वाचा उपचार करत असतो. वय जर 35पेक्षा कमी असेल आणि अज्ञात वंध्यत्वाचं जे ड्युरेशन आहे किंवा जी वेळ आहे ती 1 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा जोडप्यांमध्ये आपण आणखीन 1 वर्ष थांबण्याचा सल्ला देखील देऊ शकतो. कारण 50% स्त्री पुरुषांमध्ये पती पत्नींमध्ये या पुढच्या 1 वर्षामध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. पण त्यानंतर म्हणजे 2 वर्षानंतर गर्भधारणा होण्याचं प्रमाण खूप घटतं आणि मग त्याच्यापेक्षा जास्त आपण थांबण्याचा सल्ला देत नाही. सो 2 वर्षापर्यंत आपण थांबू शकतो ज्यांचं वय 35पेक्षा कमी आहे आणि ज्यांचं वंध्यत्वाचं कारण समजत नसेल. याला आपण एक्सपेक्टंट ट्रीटमेंट असं म्हणतो. ज्यांचं वय 35पेक्षा कमी आहे आणि 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे यांना आपण सक्रिय उपचार देतो, म्हणजे ॲक्टिव्ह ट्रीटमेंट देतो. त्या ॲक्टिव्ह ट्रीटमेंट्स कुठल्या कुठल्या असतील हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. पण बाकीच्या रुग्णांसाठी आपण काय करतो हे आधी आपण पाहूया. सो ज्यांचं वय 35 ते 39 आहे आणि ज्यांना लग्नाला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे यांना आपण 2 वर्षापर्यंत थांबत नाही. या रुग्णांना आपण लवकर सक्रिय उपचार पद्धतीचा अवलंब करतो. ज्या रुग्णांमध्ये वय 40च्या पार गेलेलं आहे, सो ओव्हेरियन रिझर्व्ह किंवा अंडाशयाची कार्यक्षमता हा एक वेगळा भाग आहे. पण शक्यतो 35 वयानंतर ज्यांना गर्भधारणा झालेली नसेल अशा स्त्रियांमध्ये 35 वयानंतर गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात किंवा डिक्रीज ओव्हेरियन रिझर्व्हचा सामना त्यांना करावा लागू शकतो. त्यामुळे ज्यांचं वय 40 पार गेलेलं आहे अशा स्त्रियांना आपण पुढे आणखीन थांबण्याचा सल्ला देत नाही आणि अशा कपल्सला आपण लवकरात लवकर सक्रिय उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देतो. हे सगळं करत असताना आपल्या ट्रीटमेंटमध्ये कुठले भाग महत्त्वाचे आहेत तर जनज पेशी ज्या आहेत किंवा गॅमेट्स ज्यांना आपण म्हणतो, तर या जनज पेशींची संख्या वाढवणं गरजेचं असतं, त्यांची गुणवत्ता वाढवणं गरजेचं असतं. आणि स्त्री आणि पुरुष जनज पेशी ज्या आहेत या एकत्र कशा येतील, या एकत्र आल्यानंतर काय इंटरॅक्शन होतं आहे, गर्भ कशा प्रकारे तयार होतं आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे याचं निदान योग्य प्रकारे होऊ शकतं. सो या 3 गोष्टी गरजेच्या आहेत पाहणं जेव्हा आपण उपचार करतो आहे. तर उपचारांमध्ये आपण वेगवेगळे कुठले उपचार करू शकतो. काही औषधं आहेत ज्यांनी आपण अंडाशयाची कार्यक्षमता वाढवू शकतो, ज्याला ओव्ह्युलेशन इंडक्शन असं म्हणतात. क्लोमिफिन सायट्रेट किंवा लेट्रोझोल या औषधांद्वारे आपण अंडाशयाची कार्यक्षमता वाढवू शकतो. आणि अशी काही औषधं देऊन सोनोग्राफीद्वारे अंडाशयामधून स्त्रीबीजाची निर्मिती होत आहे का, ते स्त्रीबीज बाहेर फुटत आहे का, ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो, याचं तपासणी आपण करू शकतो. ज्यांना या तपासणीतून किंवा या उपचार पद्धतीतून 3 ते 4 महिन्यामध्ये गर्भधारणा झाली नसेल त्या जोडप्यांना आपण पुढच्या ट्रीटमेंटचा सल्ला देतो. यामध्ये IUI किंवा
कृत्रिम वीर्यरोपण ही एक उपचार पद्धती आहे. कृत्रिम वीर्यरोपण करताना आपण एकतर औषधांचा आधार घेऊ शकतो, ज्याला आपण क्लोमिफेन सायट्रेट किंवा लेट्रोझॉल ही औषधं म्हटलो, किंवा आपण इंजेक्शन्स काही वापरून कृत्रिम वीर्यरोपणाचा आधार घेऊ शकतो. हे इंजेक्शन्स संप्रेरकांनी युक्त अशी इंजेक्शन्स असतात, ज्यांना आपण गोनेडोट्रॉफिन्स असं म्हणतो. आणि या इंजेक्शन्सनी आपलं गर्भधारणा होण्याची शक्यता ही बऱ्या प्रमाणामध्ये वाढत असते. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्वामध्ये दर महिन्याला गर्भ राहण्याची जी शक्यता आहे, जर आपण नैसर्गिकरित्या वाट पाहत राहिलो तर ती शक्यता 2 ते 3% इतकी कमी होते. पण आपण या उपचारांचा जर आधार घेतला, क्लोमिफेन सायट्रेट आणि लेट्रोझॉल वापरून आपण स्त्रीबीज तयार होते की नाही आणि स्त्रीबीज तयार होण्यासाठी जी मदत करतोय, यामुळे तीच शक्यता 2 ते 3%वरून 8%पर्यंत जाते. जर आपण गोनेडोट्रॉफिन्स या संप्रेरकांचा आधार घेतला आणि त्यासोबत आपण कृत्रिम वीर्यरोपण किंवा IUI केलं, तर अशा रुग्णांमध्ये हीच गर्भ राहण्याची क्षमता 20 ते 30% इतकी जाऊ शकते. तर आपण ही शक्यता वाढवत जातो. किती वेळा आपण IUI केलं पाहिजे किंवा कृत्रिम वीर्यरोपण केलं पाहिजे? तर कृत्रिम वीर्यरोपण करण्याचे काही मर्यादा आहेत. हे आपण करत नाही राहू शकत. यामध्ये आपण 3 ते मॅक्झिमम 4 वेळा आपण कृत्रिम वीर्यरोपण करू शकतो. आणि कृत्रिम वीर्यरोपण करताना गोनेडोट्रॉफिन्स सोबत करण्यामुळे आपला हलकासा खर्च जरी वाढत असेल, तरी पण याची गर्भधारणेची आपली क्षमता जी असते ती बऱ्याच पटींनी वाढत असते. हे सर्व करूनही आपल्याला जर गर्भधारणा होत नसेल, तर मात्र आपल्याला कृत्रिम गर्भधारणा किंवा IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी या सर्वांना आपण एकसारखंच म्हणू शकतो, याची मदत घ्यावी लागू शकते. सो ज्यांचा स्त्रीबीजांची क्षमता कमी झालेली असेल, अशा रुग्णांमध्ये कधीकधी आपण IVF किंवा कृत्रिम गर्भधारणा हे पहिलं ऑप्शन म्हणून बघू शकतो. पण ज्या कपल्समध्ये प्रॉब्लेम्स छोटे आहेत, यांना आपण सर्व उपचार देऊनही जर सक्सेस मिळाला नसेल, अशा वेळेला आपण एक शेवटचा पर्याय म्हणून देखील IVFचा विचार करू शकतो. सो पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट असेल. प्रत्येक रुग्णाला, प्रत्येक कपलला IVFकडे कधी जायचं, IUIकडे कधी जायचं किंवा मेडिसिन्सनी कधी ट्रीटमेंट करतोय, याच्यासाठीचं मार्गदर्शन हे वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमधून लगेच आपण निष्कर्ष काढू नये. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ही जी संकल्पना आहे, याविषयी आपण थोडक्यात बोलूया. सो अत्यंत सोपी पद्धत आहे. 1978 साली सुरू झालेली पद्धत आहे. त्यामुळे आज तागायत याला 42 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि लाखो बाळं या पद्धतीने जन्माला आलेली आहेत. नैसर्गिकरित्या जन्माला येणारं बाळ आणि IVF किंवा कृत्रिम गर्भधारणेने जन्माला येणारं जे बाळ आहे, यांच्यामध्ये काहीच फरक राहत नाही आणि ते तितकेच आरोग्यदायी आणि उत्साही बाळं आपल्याला दिसतात आणि आपल्या आयुष्यामध्ये बाळाचा आनंद लवकरात लवकर आणू शकतात. IVFनी डेफिनेटली गर्भ राहण्याची जी प्रमाण आहे, सक्सेस रेट जो आहे, तो डेफिनेटली वाढत असतो. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये जिथे नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता 2 ते 3% असते दर महिन्याला, ही शक्यता आपण कृत्रिम वीर्यरोपण किंवा IUIमध्ये आपण पाहिलं 20 ते 30% आपण वाढवू शकतो. पण हीच शक्यता आपण IVF या तंत्रज्ञानाचा अचूकरित्या वापर केला आणि आपल्याला शरीराकडनं पण जर साथ मिळाली, तर हीच शक्यता आपण 60 ते 70% इतकी वाढवू शकतो. IVF या उपचार पद्धतीमध्ये साधारण ही 15 दिवसांची उपचार पद्धती आहे. त्यामध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून आपण काही सोनोग्राफीची तपासणी करून संप्रेरकांचे इंजेक्शन्स सुरू करतो, ज्याला आपण गोनेडोट्रॉफिन्स असं म्हणतो. या इंजेक्शन्सनी आपण स्त्रीबीजांची वाढ तपासतो आणि स्त्रीबीजांची एका ठराविक कालावधीपर्यंत वाढ करून नंतर त्या स्त्रीबीजांना आपण शरीराच्या बाहेर काढण्यासाठी ओव्हम पिकअप नावाचं ऑपरेशन करतो. ओव्हम पिकअपमध्ये स्त्रीबीज आपण शरीराच्या बाहेर ज्या वेळेला घेतो, त्याच दिवशी आपण पुरुषांचे वीर्य तपासणीसाठी घेतो आणि ते तपासून त्याच्यातले जे योग्य आणि चांगले शुक्राणू आहेत, ह्या दोन्हींना दुर्बिणीखाली एकत्र घेऊन आपण ICSI या तंत्रज्ञानाद्वारे गर्भ तयार करू शकतो दुर्बिणीमध्ये. IVF, ICSI, IVM
जसं जसं काळ पुढे चालला तसं तशा नवीन नवीन पद्धती येत चालल्यात आणि IVF देखील पूर्वीसारखं राहिलेलं नाही जे 40 वर्षांपूर्वी होतं. सो ओॲसिस फर्टिलिटी ही जी संस्था आहे ज्यामध्ये आपण फर्टिलिटी रिलेटेड सर्व उपचार करतो, यामध्ये आपण IVFच्या पण अत्याधुनिक उपचार पद्धतींचा वापर करू शकतो. ओॲसिस फर्टिलिटीमध्ये आम्ही IVF जे जुनं तंत्रज्ञान आहे त्यासोबतच आपण ICSI हे तंत्रज्ञान वापरून सक्सेस रेट वाढवू शकतो. त्यासोबतच आणखीन कुठल्या नवीन उपचार पद्धती आल्यात की ज्यांनी आपण कठीणातल्या कठीण समस्यांवरती मात करू शकतो. ज्यांचं IVF सुरुवातीला सक्सेस झालं नसेल अशा काही पेशंटसाठी या उपचार पद्धतींचा फायदा होऊ शकतो किंवा ज्यांच्या आजारामधली गुंतागुंत जास्ती आहे अशा रुग्णांमध्ये आपल्याला या उपचार पद्धतींचा फायदा होऊ शकतो. यामध्ये IVF, ICSI, इन व्हायट्रो मॅच्युरेशन किंवा IVM, IMSI, PICSI, फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर, ब्लास्टोसिस्ट कल्चर, PGTA, PGTM किंवा एम्ब्रिओ बायोप्सी अशा अनेक उपचार पद्धतींचा आपण वापर करू शकतो. अशा अनेक सुविधा आपल्याला आपल्या ओॲसिस फर्टिलिटी या सेंटरमध्ये आपल्याला मिळू शकतील. सो ओॲसिस फर्टिलिटी हे सेंटर पुण्यामध्ये वाकड येथे आहे. ज्यांना कुणाला गर्भधारणेच्या काही समस्या असतील त्यांनी माझ्याशी अवश्य संपर्क साधावा. या फेसबुक लाईव्हच्या सेशननंतर मी माझा व्हॉट्सॲप नंबर इथे शेअर करेल. त्याच्यावरती आपण फ्री व्हॉट्सॲप कॉलिंगद्वारे लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये आपण पेशंट्सशी आजही संवाद साधत आहोत आणि जोपर्यंत लॉकडाऊन चालेल तोपर्यंत आपण फ्री व्हॉट्सॲप कॉलिंग किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनचा हा उपक्रम चालू ठेवणार आहोत. आपण सर्वांनी मला वेळ दिलात याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रश्न घेण्यापूर्वी मी फक्त हेच म्हणेन की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वजण तुम्ही आनंदी राहा, खुश राहा आणि कोविड-19 किंवा कोरोनाच्या या काळामध्ये स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. आता मी काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो एक प्रश्न आहे. काही प्रश्न मला इंग्लिशमध्ये आहेत त्यामुळे मी त्याचं उत्तर इंग्लिशमध्ये द्यायचा प्रयत्न करेल कारण ज्या पेशंट्सला मराठीमध्ये अडचण झाली असेल समजायला त्यांच्यासाठी आपण इंग्लिशमध्ये याचा प्रयत्न करूया. हू इज मोर प्रोन टू इन्फर्टिलिटी, मेल और फीमेल? सो ॲज आय सेड, both male and female have a equal predisposition to infertility. Around 30% of the cases are due to male infertility, 30% of the cases are due to female infertility, and rest 30% of the cases may be due to both having a cause in them, or it can be due to unexplained infertility in 10 to 15% of the cases as we have seen. दूसरा प्रश्न आहे की can miscarriage be prevented? आपण ॲबॉर्शन किंवा टाळू शकतो का? सो ज्याप्रमाणे आपण वंध्यत्वाचं बघितलं की अज्ञात वंध्यत्व जर कारण असेल तर आपण अचूकरित्या त्याचं निदान जर नाही करू शकलो तर आपण त्याची उपचार पद्धती देखील करू शकणार नाही. त्याचप्रमाणे जर मिसकॅरेजचं कारण माहीत नसेल, इफ यू डोंट नो द रिझन ऑफ मिसकॅरेज, विल नॉट बी एबल टू ट्रीट इट. सो it has different reasons. We have to go through all those reasons. Majority of the times it is a chromosomal disorder or aneuploid embryos which are the reason of miscarriage. So आपल्याकडे काही नवीन उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण अनयुप्लॉइड एम्ब्रिओज प्रिव्हेंट करू शकतो, जसे की PGTA आहे ज्याच्यामध्ये आपण IVF नंतर गर्भ कसा तयार होतोय याची एक एम्ब्रिओ बायोप्सीद्वारे तपासणी करू शकतो. आणि हे जर युप्लॉइड गर्भ असतील तर असे चांगले गर्भ आपण गर्भाशयात सोडू शकतो ज्यांनी मिसकॅरेजचा रेट कमी होऊ शकतो. ज्यांच्यामध्ये गर्भाशयाच्या आस्थापनेच्या काही विकृती आहेत म्हणजे स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, अशा पेशंट्समध्ये आपण हिस्ट्रोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी या तंत्रज्ञानाद्वारे त्यांना अचूक उपचार पद्धती देऊ शकतो आणि मिसकॅरेज प्रिव्हेंट करू शकतो. कॅन लाईफस्टाईल हॅबिट्स अँड ओबेसिटी कॉज अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी? Although obesity is not the primary cause of infertility, it can be related to PCOS or polycystic ovarian syndrome, and this can cause alteration in your hormones like insulin resistance. There can be raised LH levels. This will definitely cause fertility issues. Per se, obesity is a secondary factor for fertility.
Saying so, all the primary factors which we have discussed now are the uterine causes, tubal factors, ovarian factors, and the sperm factors. These are the primary factors for fertility. Obesity definitely will play a role, and weight loss will definitely improve your chances of fertility. So I would recommend it. Is PCOD the main reason for infertility? So I spoke right now that PCOD can be a cause for infertility, and it has multiple dimensions to it. Usually the cycles are irregular, and there is no ovulation which is taking place every month, which has to take place. Also the quality of oocytes is at stake. Then there can be insulin resistance and impaired glucose tolerance, which can cause some problems. There can be decreased endometrial receptivity. All these are factors which can have infertility due to PCOD. So yes, PCOD can cause infertility. I can see a question, does age and stress affect fertility? वयाचा आणि मानसिक दडपणाचा काही परिणाम होऊ शकतो का? आपण आता लेक्चरमध्ये डिस्कस केलं की एज मोर दॅन 35 जर असेल तर स्त्रीबीजांची क्षमता जी आहे अंडाशयामधील, तर ती क्षमता कमी झालेली असते, ओव्हेरियन रिझर्व कमी झालेला असतो, आणि याचा डेफिनेटली फरक पडतो एजचा. सो एज इज डेफिनेटली अ फॅक्टर इन इनफर्टिलिटी. आणखीन एक प्रश्न आहे की IVFचा सक्सेस रेट काय आहे, आणि IVF अनसक्सेसफुल होण्याचं कारण काय आहे? सो आपण सुरुवातीला काही गोष्टी बघितल्याप्रमाणे अज्ञात वंध्यत्वाचं जसं निदान करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे IVF फेल्युअरचं पण निदान करणं गरजेचं आहे. IVF फेल्युअर जर 2 किंवा जास्त वेळा झालेला असेल तर त्याला आपण रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअर असं म्हणतो. रिकरंट इम्प्लांटेशन फेल्युअरचं कारण काही वेळेला जनजांमध्ये किंवा गॅमेट्समध्ये असू शकतं. स्त्रीबीजांची गुणवत्ता जर कमी असेल, ओवम क्वालिटी जर कमी असेल, स्पर्म्सची क्वालिटी किंवा शुक्राणूंची गुणवत्ता जर कमी असेल, आणि त्याच्यामुळे जो निर्माण होणारा एम्ब्रिओ आहे किंवा गर्भ आहे याची जर गुणवत्ता स्वाभाविकपणे कमी होते, त्यावेळेला IVFचा सक्सेस कमी होऊ शकतो. याचसोबत अंतर्गर्भाशय जे आहे, एंडोमेट्रियम, याच्यामध्ये काही अडचणी असतील तरीसुद्धा IVFचा सक्सेस रेट कमी होऊ शकतो. रक्तामधील काही दोष असतील ज्यांना आपण थ्रॉम्बोफिलिया म्हणतो, यांच्यामुळे देखील IVFचा सक्सेस कमी होऊ शकतो. गर्भाशय आणि गर्भाशयाच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे यामुळे देखील IVFचा सक्सेस रेट कमी होऊ शकतो. IVFचा सक्सेस रेट किती आहे हा पेशंट टू पेशंट व्हेरी करतो, त्यामुळे आपण एक्झॅक्ट सक्सेस रेट प्रत्येक पेशंटसाठी किंवा रुग्णासाठी सांगू जरी शकत नसलो तरी पण साधारणतः आजकालच्या नवीन उपचार पद्धतींमुळे 10 वर्षांपूर्वी जो IVFचा सक्सेस रेट होता आणि लोक IVF किंवा कृत्रिम गर्भधारणेकडे जात नव्हती, तर आता IVFचा सक्सेस रेट साधारण 30 to 40% वरून 60 to 70% पर्यंत गेला आहे असं म्हणायला हरकत नाही ऑन ॲन ॲव्हरेज. आणखीन काही प्रश्न आहेत का? हे जस्ट एकदा मी थोडक्यात बघतो. ओके, सो आणखीन काही प्रश्न नाही आहेत. मला आशा आहे की अज्ञात वंध्यत्व या समस्येचं आपण थोडक्यात विवेचन केलेलं आहे. हालाकी हा विषय खूप मोठा आहे. पुन्हा आपल्या भेटीस येईल. आपण मला वेळ दिलात याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. पुण्यामध्ये ओएसिस फर्टिलिटी वाकड येथे आपल्या समस्येच्या विस्तृत निवारणासाठी आपण मला संपर्क साधू शकता. नमस्कार, धन्यवाद.